गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क या अनुषंगाने वन लायनर करंट अफेअरचा भाग 17 सुरू करत आहोत. या भागामध्ये चालू घडामोडीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे देण्यात आले जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडतील. यामधला जो पहिला मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील धोर्डो या गावाला अलीकडे संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार प्रदान केला. हे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावं का भारतातील कोणत्या गावाला अलीकडे संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने म्हणजेच युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार प्रदान केलेला आहे. तर हे गाव गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील धोर्डो हे ते गाव आहे. त्या गावाला अलीकडे संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार प्रदान केलेला आहे. आता या ठिकाणी युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनची स्थापना तुम्ही लक्षात ठेवू शकता. 1946मध्ये युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आणि जागतिक स्तरावर आपण जर बघितलं तर 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो आणि भारतात तो राष्ट्रीय स्तरावर 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. आपण दुसरा मुद्दा बघणार आहोत. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया याचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अमित अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. UIDAI ची जर स्थापना आपण बघितली तर स्थापना ती 28 जानेवारी 2009ची आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि UIDAI ॲक्ट कधीचा किंवा कायदा कधीचा तर 2016 ही तारीख लक्षात ठेवू शकता. UIDAI ॲक्टची 12 जुलै 2016 ॲक्ट 2016चा आहे. मात्र UIDAI याची जर आपण स्थापना पाहिली तर ती आपल्याला 28 जानेवारी 2009 रोजी स्थापना झालेली पाहायला मिळते. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाची. आता या अगोदर अमित अग्रवाल CEO म्हणून नियुक्त होण्याच्या पूर्वी सौरभ गर्ग हे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे CEO होते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि आपण जर पाहिलं का 2009मध्ये विशेषतः नंदन निलीकणी जे होते इन्फोसिसचे त्यांच्या अंडरटेकिंगमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. नंतर रंजना सोनवणे नावाची एक व्यक्ती होती का तिला पहिल्यांदा आधार कार्ड इश्यू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं 29 जून 2010 रोजी. तर हे गाव तुम्ही आवर्जून लक्षात ठेवू शकता. नाव रंजना सोनवणे. या व्यक्तीला 29 जून 2010 रोजी प्रथमच आधार देण्यात आलेलं होतं या व्यक्तीला रंजना सोनवणे. तर या संदर्भात फक्त एक लक्षात ठेवा या ठिकाणी की युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन CEO कोण आहेत तर अमित अग्रवाल आहे आणि आधी कोण होते तर सौरभ गर्ग होते. आणि ॲक्ट जर विचारला तर ॲक्ट 2016चा आहे आणि एस्टॅब्लिशमेंट तुम्हाला सांगितली 28 जानेवारी 2009 रोजी याची UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. नंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत का G7ची म्हणजे ज्याला आपण ग्रुप ऑफ 7 म्हणतो. ग्रुप ऑफ 7ची एस्टॅब्लिशमेंट जर आपण पाहिली तर ती 1975मध्ये पाहायला मिळते. मात्र याची प्रोसेसिंग जे सुरू झाली होती 1973मध्येच. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑइल क्रायसिस क्रिएट झालं होतं 1973मध्ये. त्यामुळं जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात तेल संकटाला जगांना सामोरे जावं लागलं. त्या कारणाने अनेक विकसित देश एकत्र येऊन त्यांनी ग्रुप ऑफ 7ची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अलीकडे हिरोशिमा जपान या ठिकाणी तर ग्रुप ऑफ 7 या ग्रुपची तर आपल्याला 49वी बैठक झालेली पाहायला मिळते. तर हा ते आगामी एक्झामच्या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का अलीकडे ग्रुप ऑफ 7ची म्हणजे G7ची बैठक कोणत्या ठिकाणी घेण्यात आली तर हिरोशिमा जपान या ठिकाणी. आणि ग्रुप ऑफ 7ची जर एस्टॅब्लिशमेंट पाहिली तर 1975ची आहे. मात्र 49वी जी बैठक पार पडली ती हिरोशिमा जपान या ठिकाणी. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर जर आपण याची एस्टॅब्लिशमेंट पाहिली तर एस्टॅब्लिशमेंटमध्ये ज्या 7 विकसित कंट्री होत्या त्याच्यामध्ये फ्रान्स असेल, जपान असेल, जर्मनी असेल किंवा मग इटली, अमेरिका, कॅनडा, UK या देशांचा सहभाग होता ग्रुप ऑफ 7च्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये. त्याच्यामध्ये फ्रान्स, जर्मनी, जपान, इटली, त्याच्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि UK यांनी स्थापन केला हा ग्रुप ऑफ 7 हा जो गट आहे तो. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे का अलीकडे 26वी राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषदेचं जे आयोजन करण्यात आलं ती 24 ते 25 ऑगस्ट 2023 रोजी इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी. त्यावेळेस या राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषदेचे जे उद्घाटक होते ते ओमप्रकाश सकेलचा होते. आणि या परिषदेची जी थीम होती विकसित भारत
इम्पॉवरिंग सिटीजन अशी ती राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेची थीम असलेली आपल्याला पाहायला मिळते. ही 26वी राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषद होती. भारतामध्ये राष्ट्रीय ई गव्हर्नन्स डे जो साजरा केला जातो तो 25 डिसेंबर या दिवशी, 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस असतो. त्या कारणाने तो दिवस ई गव्हर्नन्स डे म्हणून साजरा केला जातो. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. आणि 25वी जी राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषद होती ती जम्मू काश्मीरमधील कटरा या ठिकाणी पार पडली होती. या अगोदर देखील कंबाईन प्रिलिममध्ये प्रश्न आला होता मागल्या वर्षी का 25वी राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली होती, तर ती कटरा जम्मू काश्मीर. आणि ही 26वी तुम्ही राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषद लक्षात ठेवू शकता. ही परिषद इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडली. परिषदेचे जे उद्घाटक होते ओमप्रकाश सकेलचा होते. परिषदेची थीम आवर्जून लक्षात ठेवा, विकसित भारत इम्पॉवरिंग सिटीजन अशी या 26व्या राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषदेची थीम असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत. झायद तलवार तुम्हाला माहीत असेल. झायद तलवार हा द्विपक्षीय युद्ध सराव आहे भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन देशांमधला, आणि नौदल युद्ध सराव आहे. तर अशा युद्ध सरावांवर आपल्याला प्रश्न विचारण्यात येत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं का भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यामधला नौदल युद्ध सराव कोणता, तर झायद तलवार हा भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन देशांमधला नौदल युद्ध सराव आहे. त्याच्यानंतर अलीकडे भारताला स्पाईक क्षेपणास्त्र मिळालेली आहे इस्रायल या देशाकडून. तर स्पाईक क्षेपणास्त्रे भारताला इस्रायल या देशाकडून मिळाली आहे. ही क्षेपणास्त्रे हवेतून मारा करणारी क्षेपणास्त्रे आहे, स्पाईक क्षेपणास्त्रे. ही क्षेपणास्त्रे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र म्हणून ओळखली जातात. हेलिकॉप्टरमधून जर आपण यांची लेनपाली मारा करण्याची क्षमता तर ती 50 किलोमीटर आहे, आणि जमिनीवरून या स्पाईक क्षेपणास्त्राची जी मारा करण्याची क्षमता आहे ती 32 किलोमीटरपर्यंत असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी हा एक मुद्दा लक्षात ठेवा का स्पाईक क्षेपणास्त्रे भारताला कोणत्या देशाने दिली, तर ती म्हणजे इस्रायल. पुढचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत. 15वी तुम्हाला माहीत असेल ब्रिक्स शिखर परिषद ही 2023 22 ते 24 ऑगस्ट 2023 दरम्यान पार पडली. विशेषतः दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का 15वी ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात पार पडली, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये. आणि कोणत्या ठिकाणी पार पडली, तर जोहान्सबर्ग या ठिकाणी. या परिषदेमध्ये ब्रिक्सचे जे संघटनेचे सदस्य देश आहेत ते वाढले, ते 5 वरून 11 पर्यंत वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग याच्यामध्ये 5 मध्ये आणखी 6 कोणते देश वाढले, तर त्या 6 देशांमध्ये इजिप्त हे नाव तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का ब्रिक्सची सदस्य संख्या आता 5 वरून 11 वर गेलेली आहे. मग कोणते 6 देश त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत, त्याच्यामध्ये इजिप्त आहे, इराण आहे, त्याच्यानंतर सौदी अरेबिया, त्याच्यानंतर संयुक्त अरब अमिरात, इथिओपिया आणि अर्जेंटिना. या ठिकाणी ई नावाचे 3 आपण पाहिले 3 देश आहे, इजिप्त, इराण आणि इथिओपिया. आणि स नावाचे 2 आहे, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात. आणि सोबत अर्जेंटिना. असे 6 देश या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये वाढलेले आहे. म्हणजे आता ब्रिक्सची एकूण जर सदस्य संख्या पाहिली तर ती 11 झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग यामध्ये कोणकोणते देश इन्क्लूड झालेले आहेत, त्याच्यामध्ये इजिप्त असेल, इराण असेल, सौदी अरेबिया असेल, संयुक्त अरब अमिरात असेल, इथिओपिया असेल आणि अर्जेंटिना. आता ब्रिक्स या गटाचं प्रतिनिधित्व जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये मध्य पूर्वेतले देश येतात, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेपर्यंत विस्तारलेला आता आपल्याला स्पॅन ऑफ कंट्रोल, म्हणजे या ब्रिक्स परिषदेचा जो स्पॅन ऑफ कंट्रोल कक्षा आहे ज्याला आपण स्पॅन ऑफ कंट्रोल म्हणतो, तर ते आता विस्तारलेली आहे. कारण आता ब्रिक्सचे जे सदस्य देश आहे मध्य पूर्वेत पण दिसतात, आफ्रिकेमध्ये पण पाहायला मिळतात आणि दक्षिण अमेरिकेपर्यंत पण बघायला मिळतात. आता 6 नवीन देशांचं सदस्यत्व कधी पूर्ण होईल, कधीपासून हे खऱ्या अर्थानं ब्रिक्स संघटनेचे सदस्य देश बनतील, ते 1 जानेवारी 2024 पासून. तर हे 6 देश खऱ्या अर्थानं ब्रिक्स शिखर परिषदेचे किंवा ब्रिक्स या संघटनेचे सदस्य बनतील. ती तारीख लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2024 पासून. नंतरचा मुद्दा आपण घेणार आहोत, उद्योगरत्न पुरस्कार बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारचा जो प्रथमच एस्टॅब्लिश करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. 29 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने 19 ऑगस्ट 2023 रोजी तर महाराष्ट्र राज्य सरकारने पहिल्या उद्योगरत्न पुरस्काराने उद्योगपती रतन टाटा यांना सन्मानित केले. जर तुम्हाला या संदर्भात विचारण्यात आलं पहिल्या उद्योगरत्न पुरस्काराची रक्कम किती, तर ती आहे 25 लाख रुपये. त्यानंतर उद्योग मित्र हा जो पुरस्कार देण्यात आला तो अदर पुनावाला यांना देण्यात आला 15 लाख रुपये. सिरम इन्स्टिट्यूटचे करता धरता आहे सध्या आदर पुनावाला यांना 15 लाख रुपये मिळाला पुरस्कार, 15 लाखाचा पुरस्कार मिळाला. उद्योग मित्र पुरस्कार त्यांना देण्यात आला अदर पुनावाला. त्यानंतर उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्करला देण्यात आला 5 लाख रुपये. किर्लोस्कर कंपनीच्या या
सध्या असलेल्या म्हणजे त्यांच्या हातात कारभार आहे गौरी किर्लोस्कर यांना उद्योगिनी पुरस्कार मिळाला महाराष्ट्र सरकारचा 5 लाख रुपयांचा. त्यानंतर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार हा विलास शिंदे यांना मिळाला, तो देखील 5 लाख रुपयाचा. हे सर्व नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण हा महाराष्ट्र सरकारने अलीकडे जाहीर केलेला पहिलाच पुरस्कार आहे, जो 19 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने प्रथमच जाहीर केलेले पुरस्कार आहे. उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना मिळाला, पुरस्काराची रक्कम 25 लाख आहे. उद्योग मित्र पुरस्कार अदर पुनावालाला मिळाला, त्याची रक्कम 15 लाख रुपये आहे. उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना मिळाला, रक्कम 5 लाख रुपये आहे पुरस्काराची. आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार हा विलास शिंदे यांना देण्यात आला, 5 लाख रुपये. अशा पद्धतीनं हे उद्योगरत्न पुरस्कार आहेत. त्याच्यामध्ये उद्योग मित्र, उद्योगिनी पुरस्कार आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार असे देखील उपविभाग पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अलीकडे नरेंद्र मोदींना 41वा लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला. त्या संदर्भात 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळक यांच्या 103व्या पुण्यतिथी दिनानिमित्त टिळक स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीनं 41वा लोकमान्य टिळक पुरस्कार आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. ही बाब लक्षात ठेवा का नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक यांच्या स्मृती प्रित्यर्थ कितवा लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला, तर 41वा. आणि त्यांच्या कितव्या पुण्यतिथी दिनानिमित्त तर आपण पाहिलं 103व्या पुण्यतिथी दिनानिमित्त पुण्यात टिळक स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीनं 41वा लोकमान्य टिळक पुरस्कार आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला 1 ऑगस्ट 2023 रोजी. तर ही तारीख लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट 2023 या दिवशी त्यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर अलीकडे तुम्हाला माहीत असेल, ओडिशा या राज्याने अलीकडे आपल्या राज्यामध्ये खोंड समुदायाद्वारे बोलल्या जात असलेल्या कुई भाषेचा समावेश भारताच्या राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात करण्याची शिफारस केली. मग असं कोणतं राज्य आहे का ज्या राज्याने अलीकडे आपल्या राज्यात बोलल्या जाणाऱ्या कुई भाषेचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात करण्याची शिफारस केली, तर ते राज्य म्हणजे ओडिशा. आणि तुम्हाला माहीत असेल का ज्या आज आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये परिशिष्ट 8मध्ये 22 भाषांचा अधिकृत भाषांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये कुई या भाषेचा समावेश असावा अशी अलीकडे ओडिशा राज्यानं शिफारस केलेली आहे केंद्र सरकारकडे. आणि ही जी कुई भाषा आहे ही खोंड समुदायाद्वारे बोलली जाते आणि खोंड समुदाय हे ओडिशा राज्यात पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. संपूर्ण ई गव्हर्नर्स असणारे देशातील पहिले राज्य कोणते, तर केरळ हे संपूर्ण ई गव्हर्नर्स असणारे देशातील पहिले राज्य आहे. केरळ या राज्यानं सर्वप्रथम आपल्या नागरिकांना इंटरनेटचा वापर हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचं घोषित केलं होतं. लक्षात ठेवा का असं भारतातील कोणतं राज्य आहे का ज्या राज्य संपूर्णतः ई गव्हर्नन्स असणारं पहिलं राज्य बनलं आहे देशातलं, ते म्हणजे केरळ. आणि केरळ राज्याने अलीकडे हे देखील घोषित केलं होतं का इंटरनेटचा वापर हा तिथल्या नागरिकांचा मूलभूत हक्क आहे असं जाहीर करणारं देखील जे राज्य आहे ते म्हणजे केरळ आहे. त्यानंतर पुढचा आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा मुद्दा का धुमाळवाडी अलीकडे चर्चेत होतं. हे गाव हे फळांचं गाव आहे, महाराष्ट्रातील पहिले फळांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे धुमाळवाडी. आणि हे गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आहे आणि या गावात जवळपास 19 प्रकारच्या फळांचं पीक घेतलं जाते. मुख्य मुद्दा हा आहे का महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते, तर धुमाळवाडी. आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर सातारा जिल्ह्यात. आणि सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये, फलटण तालुक्यामध्ये धुमाळवाडी हे गाव आपल्याला पाहायला मिळतं का ज्या ठिकाणी 19 प्रकारच्या फळांचं पीक घेतलं जाते आणि महाराष्ट्रातलं हे पहिलं फळांचं गाव आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. राज्यातला पहिला गिधाड संवर्धन प्रकल्प हा कुठं सुरू करण्यात आला, तर राज्यातला पहिला गिधाड संवर्धन प्रकल्प हा पुणे जिल्ह्यातील जेजुरी जवळील पिंगुरी या गावात सुरू करण्यात आला. महाराष्ट्र वन विभाग आणि इला फाउंडेशनच्या वतीनं हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आशियातला जर पहिला गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र आपण पाहिलं तर ते महाराजगंज उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी गिधाड संवर्धन प्रकल्प किंवा राज्यातला पहिला गिधाड संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला, तर पुणे जिल्ह्यातील जेजुरी जवळील पिंगुरी गावात सुरू करण्यात आला. जेजुरी हे जे ठिकाण आहे देवस्थळ, तर हे आपल्याला कऱ्हा नदीच्या काठी पाहायला मिळते. तर हे बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. जेजुरी जवळील पिंगुरी गावामध्ये हा महाराष्ट्र राज्यातला पहिला गिधाड संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला. तो महाराष्ट्र वन विभाग आणि इला फाउंडेशन म्हणजे NGOच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. आशियातला जर आपण पहिला गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र पाहिला तर तो उत्तर प्रदेशमध्ये महाराजगंज या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. नंतरचा मुद्दा घेणार आहोत आपण.
आपल्या नागरिकांना चालण्याचा अधिकार लागू करणारे देशातले पहिले राज्य कोणतं, तर ते म्हणजे पंजाब. त्यामुळं रस्त्यांची निर्मिती करताना आता फुटपाथ आणि सायकल ट्रॅक असणे अनिवार्य करण्याचा निर्णय अलीकडे पंजाब राज्यानं घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा, का आपल्या नागरिकांना चालण्याचा अधिकार लागू करणारे देशातले पहिले राज्य कोणते, तर ते म्हणजे पंजाब. आता त्यामुळं आता यापुढं जे काही रस्ते बनतील पंजाबमध्ये त्या ठिकाणी फुटपाथ आणि सायकल ट्रॅक असणे अनिवार्य करणारा पंजाब हे देशातलं पहिलं राज्य आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मनरेगाच्या अंतर्गत 125 दिवसांचा रोजगार आपल्या राज्यातील रहिवाशांना देणारे देशातले पहिले राज्य कोणते, तर राजस्थान. राजस्थान आता मनरेगाच्या अंतर्गत म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारमार्फत 100 दिवसांचा रोजगार दिला जातो एका कुटुंबाला. तर आता राजस्थान सरकारने निर्णय घेतलेला आहे का मनरेगाच्या अंतर्गत 125 दिवसांचा रोजगार ते आपल्या रहिवाशांना देणार आहे. इवन आपल्या राज्यातील रहिवाशांना एक सामाजिक सुरक्षितता व किमान उत्पन्नाची हमी देणारे देशातले पहिले राज्य कोणते, तर ते देखील राजस्थान आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने दोन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे, का आपल्या राज्यातील रहिवाशांना सामाजिक सुरक्षितता आणि किमान उत्पन्नाची हमी देणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं, तर राजस्थान. आणि मनरेगाच्या अंतर्गत 125 दिवसांचा रोजगार आपल्या राज्यातील रहिवाशांना देणारे पहिले राज्य कोणते, तर राजस्थान. मनरेगाचा ॲक्ट तुम्हाला माहीत असेल, मनरेगा ॲक्ट हा 7 सप्टेंबर 2005चा आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं का 10 फेब्रुवारी 2006 पासून तर ते योजना सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. फेब्रुवारी 2006 पासून ही योजना सुरू झाली मनरेगा. मात्र ॲक्ट ह्या 7 सप्टेंबर 2005चा आहे, ही बाब लक्षात ठेवा मनरेगाच्या संदर्भात. आणि मनरेगाच्या थ्रू केंद्र सरकार प्रत्येक फॅमिलीला जवळपास 100 दिवसांचा रोजगार पुरवते आणि 100 दिवस त्या कुटुंबातील वेगवेगळ्या प्रौढ व्यक्तींमध्ये वाटल्या जाऊ शकतात. तर या ठिकाणी 125 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणारे देशातले पहिले जे राज्य ठरले मनरेगाच्या अंतर्गत ते म्हणजे राजस्थान. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. मनरेगा योजनेच्या कामगारांसाठी कल्याण निधी स्थापन करणारे देशातले पहिले राज्य कोणते, या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. केरळ हे मनरेगा योजनेच्या कामगारांसाठी आपण पाहिलं कल्याण निधी स्थापन करणारे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे केरळ. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, हा देखील खूप महत्त्वाचा आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांच्या म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा मागोवा घेणारे देशातलं पहिलं शहर कोणतं, तर ते म्हणजे भोपाळ. भोपाळ हे शाश्वत विकास उद्दिष्टांचा म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा मागोवा घेणारे देशातलं पहिलं शहर आहे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा जर आपण कालावधी पाहिला तर तो 2016 ते 2030 पर्यंत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये जवळपास 17 गोल्स आहे, 169 त्याचे वेगवेगळे उद्दिष्ट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी म्हणून हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो का शाश्वत विकास उद्दिष्टांचा मागोवा घेणारे देशातले पहिले शहर कोणते, तर ते म्हणजे मध्य प्रदेशमधील भोपाळ हे शहर. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत. जगातील 10 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये आता भारताचा 5वा क्रमांक लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. पहिला क्रमांक जगातील ज्या 10 अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर जपान आणि चौथ्या क्रमांकावर जर्मनी आणि आता युकेला मागं टाकून भारत हा 5व्या क्रमांकावर जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे. ही बाब लक्षात ठेवा. सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GDP या घटकाचा विचार करता चालू वर्षासाठी ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जाहीर केलेली क्रमवारी आहे आणि त्यानुसार जर सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GDPच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आज भारत हा जगातली 5वी अर्थव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जपान, चौथ्या क्रमांकावर जर्मनी आणि 5व्या क्रमांकावर भारत. या ठिकाणी UK आता 6व्या क्रमांकावर गेलेला आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. परंतु आजही आपण जर पाहिलं का अमेरिकेची जी अर्थव्यवस्था आहे आजही जगातली सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था मानली जाते, कारण त्या देशाची अर्थव्यवस्था आज जवळपास 25.46 ट्रिलियन डॉलरची आपल्याला ट्रिलियन डॉलरची दिसून येते. 25.46 ट्रिलियन डॉलरची आणि तिचं दरडोई उत्पन्न देखील खूप जास्त आहे. जवळपास $76,398 अमेरिकेचं दरडोई उत्पन्न आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं सध्या स्थितीमध्ये जगातली सर्वात प्रगत अर्थव्यवस्था अमेरिकाच आहे. मात्र भारताचा GDPच्या स्तरावर सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GDPच्या स्तरावर जर आपण पाहिलं आणि विशेषतः IMFनं जाहीर केलेली ही माहिती आहे त्यानुसार भारताचा जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेमध्ये 5वा क्रमांक लागतो. ही बाब लक्षात ठेवा. आणि पहिला क्रमांक अमेरिका, दुसरा क्रमांक चीन, तिसरा जपान, चौथा जर्मनी आणि 5वा भारत आणि 6व्या क्रमांकावर UK आहे. त्यानंतर मग फ्रान्सचा क्रमांक लागेल.
पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत. हा देखील खूप महत्त्वाचा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा आहे. का अलीकडे तुम्हाला माहीत असेल बॅलन डिओर हा पुरस्कार 2023चा लिओन मेस्सीला मिळालेला आहे आणि लिओन मेस्सीने जवळपास 8 वेळा हा पुरस्कार जिंकलेला आहे, बॅलन डिओर पुरस्कार. तर कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या फुटबॉलपटूला 8 वेळा तर बॅलन डिओर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर ते म्हणजे अर्जेंटिनाचा कर्णधार, जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूपैकी एक असलेला लिओन मेस्सीला तर या बॅलन डिओर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये एका महिलेला देखील पुरस्कार मिळालेला आहे बॅलन डिओर. अगोदर बॅलन डिओर पुरस्कार फक्त पुरुष खेळाडूलाच मिळत होता, विशेषतः फुटबॉलपटूंना. आता हा पुरस्कार स्पेनची 2018 पासून असं ठरलं की हा पुरस्कार आता पुढे महिलांना देखील देण्यात येईल. 2018 पासून असा निर्णय घेण्यात आला की सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंना बॅलन डिओर देण्याची परंपरा 2018 पासून सुरू झाली. मात्र 2020मध्ये कोरोना महामारीमुळे हा पुरस्कार देण्यात आला नव्हता 2020मध्ये. मात्र आता यावर्षी जर आपण पाहिलं तर स्पेनची महिला विश्वचषक विजेती बार्सिलोनाची मिडफिल्डर एटाना बोनामाटी हिला हा पुरस्कार देण्यात आला बॅलन डिओर. मग कोणत्या स्त्रीला अलीकडे बॅलन डिओर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं किंवा ते कोणत्या देशाची आहे, तर ती स्पेन या देशाची आहे. आणि स्पेनने अलीकडे महिला विश्वचषक विजेती आहे ती. आणि बार्सिलोनाची मिडफिल्डर एटाना बोनामाटी हिला अलीकडे या बॅलन डिओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा का लिओन मेस्सीने हा जो बॅलन डिओर पुरस्कार आहे हा 8व्यांदा जिंकलेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. तर या संदर्भातच मुद्दे आहेत का अर्जेंटिनाचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूपैकी असलेला एक लिओन मेस्सीला जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा विक्रमी 8वा बॅलन डिओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि बॅलन डिओर पुरस्कार जिंकणारा मेस्सी हा पहिला अमेरिकन लीग खेळाडू आहे, ही लक्षात ठेवा का अमेरिकन लीग खेळाडू असणारा पहिलाच आहे. बॅलन डिओर पुरस्कार जिंकणारा मेस्सी हा पहिला अमेरिकन लीग खेळाडू आहे. आणि वास्तविक पाहता तो अर्जेंटिना देशाचा, परंतु वेगवेगळ्या लीगकडून ते खेळतात. त्यानंतर 2018 पासून असं ठरलं की हा पुरस्कार महिलांना पण द्यायला पाहिजे. आणि 2023चा बॅलन डिओर पुरस्कार जर आपण पाहिलं तर स्पेनच्या महिला विश्वविजेती बार्सिलोनाची मिडफिल्डर तर एटाना बोनामातीला देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. तर ही नाव लक्षात ठेवा का 2023चा बॅलन डिओर पुरस्कार कोणत्या महिलेला देण्यात आला, तर एटाना बोनामाती ही स्पेनची महिला विश्वविजेती आहे, बार्सिलोनाची मिस फिल्डर आहे, तर तिला हा पुरस्कार देण्यात आला. तिचं नाव आहे एटाना बोनामाटी. आणि 2018 पासून हा पुरस्कार महिलांना दिला जातो. आणि बॅलन डिओर पुरस्कार लिओन मेस्सीने 8 वेळा जिंकलेला आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुम्हाला माहीत असेल अलीकडे 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय आपण पाहिलं वल्लभभाईचा जे लोहपुरुष आहे आपले सरदार वल्लभभाई पटेल यांचा राष्ट्रीय एकात्मता दिन असतो 31 ऑक्टोबर 2023ला साजरा करण्यात आला. त्यावेळेस आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2023ला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त मेरा युवा भारत या संघटनेची स्थापना करण्याची घोषणा केली. मग आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का 31 ऑक्टोबर 2023 रोजी आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी किंवा राष्ट्र उभारणीसाठी कोणती संघटना स्थापन करण्याची घोषणा केली, तर मेरा युवा भारत ही संघटना स्थापन करण्याची घोषणा त्यांनी 31 ऑक्टोबर 2023 रोजी केलेली पाहायला मिळते. आणि या संघटनेच्या माध्यमातूनच राष्ट्रीय उभारणीशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये देशातील तरुणांना सक्रिय सहभाग घेता यावा यासाठी मेरा युवा भारत या संघटनेची स्थापना करण्याची घोषणा नरेंद्र मोदींनी 31 ऑक्टोबर 2023 रोजी केलेली आपल्याला पाहायला मिळते, मेरा युवा भारत. आणि या दिवशी मी तुम्हाला सांगितलं का सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती होती, त्यानिमित्ताने त्यांनी युवा भारत ही संघटना स्थापन करण्याचं जाहीर केलं. आणि या माध्यमातून काय होणार का राष्ट्रव्यापी उपक्रमाच्या माध्यमातून भारतातले जे युवा शक्तीला राष्ट्र निर्माण कार्याशी विविध योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मेरा युवा भारत ही संघटना स्थापन करण्याचं आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा आपण नेक्स्ट आणि शेवटचा एक मुद्दा बघणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे, अर्थशास्त्राच्या नोबेलशी संबंधित आहे. आणि अर्थशास्त्राचा 2023चा जो पुरस्कार मिळाला नोबेल पुरस्कार ह्या अर्थतज्ञ प्राध्यापिका क्लाडिया गोल्डिन यांना मिळाला. हे नाव लक्षात ठेवा का 2023चा अर्थशास्त्राचा पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर क्लाडिया गोल्डिन यांना मिळाला. विशेषतः यांनी कामगारांच्या संदर्भात म्हणजे नोकरी पुरुषांनाच अधिक का मिळते
या संदर्भात त्यांनी संशोधन केलं आणि तुम्हाला माहीत असेल का कामगार विश्वांमध्ये महिलांची नेमकी भूमिका, त्यांचा वाटा किती याबाबत सखोल संशोधन करणाऱ्या अर्थतज्ज्ञ आणि विशेषतः हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आहेत या क्लाडिया गोल्डिन यांना यंदाच्या अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. आणि ही जी व्यक्ती आहे क्लाडिया गोल्डिन ही हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. क्लाडिया गोल्डिन आणि यांनी कामगार विश्वांमध्ये महिलांची नेमकी भूमिका कोणती आणि त्यांचा वाटा किती याबाबत केलेलं जे सखोल संशोधन आहे त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आपल्याला दिसतो. आता गोल्डिन यांना अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या महिला ठरलेल्या, हा एक मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा का गोल्डिन ज्या ह्या गोल्डिन आहेत म्हणजे क्लाडिया गोल्डिन आहे या अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या कितव्या महिला ठरल्या तर तिसऱ्या. आणि आपण पाहिलं असे रॉयल स्वीडिश अकॅडमी सायन्सचे जे सचिव आहे हॅन्स एलग्रेन यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. आणि पुरस्काराकरता विजेता निवडण्याच्या समितीचे जे अध्यक्ष होते जे जेकब स्वेन्स होते यांनी सांगितलं की कामगार विश्वामध्ये महिलांचा किती सहभाग आहे हे समजणं अतिशय आवश्यक असते. महिलांचा कामगार विश्वामध्ये सहभाग वाढवण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजे याचा अभ्यास क्लाडिया गोल्डिन यांनी केला होता. त्यामुळं श्रमविश्वातील पुरुष आणि महिलांचं प्रमाण किती आणि श्रमविभागणीबद्दलच्या आणखी काही गोष्टी यावर त्यांचं जे संशोधन आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठीच यांना विशेषतः या क्लाडिया गोल्डिन यांना आपण पाहतो की 2023च्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कारण त्यांनी काय शोधून काढलं तर महिलांचा कामगार विश्वामध्ये सहभाग वाढवण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजे, इव्हन याचा अभ्यास त्यांनी केला. इव्हन श्रमविश्वातील पुरुष आणि महिलांचं प्रमाण किती आहे, श्रमविभागणीबद्दल आणखी काही कोणत्या गोष्टीवर विचार केला पाहिजे किंवा श्रमविश्वामध्ये महिला कामगार विश्वामध्ये किंवा असं म्हणू आपण कामगार विश्वामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे यावर या क्लाडिया गोल्डिन यांनी भर आपल्याला दिलेला दिसतो. तर मग या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले होते म्हणजे संशोधन करताना. आणि त्यांचं संशोधन मुळातच कामगार विश्वांमध्ये महिलांची भूमिका काय याला घेऊन असलेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे महिलांच्या श्रमविश्वात सहभाग वाढवण्यामध्ये नेमके काय अडथळे आढळले हे गोल्डिन यांच्या संशोधनामध्ये स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि नोबेल पुरस्कार समितीच्या एका सदस्यानं सांगितलं की श्रमविश्वामध्ये महिलांचं प्रमाण वाढवण्यासाठी नेमके काय उपाय योजले जावेत हे क्लाडिया गोल्डिन यांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिलं. त्यामुळं हा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023चा अर्थतज्ज्ञ हार्वर्ड विद्यापीठातील अर्थतज्ज्ञ प्राध्यापक क्लाडिया गोल्डिन यांना देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यांनी हे देखील एक आपल्या संशोधनातून एक मुद्दा मांडला का आपण पाहिलं का जे नोबेल पुरस्कार समितीचं जे सदस्य होते त्यांनी सांगितलं की या क्लाडिया गोल्डिन यांचा एक महत्त्वाचा रोल आहे विशेष म्हणजे श्रमिकांच्या संदर्भात, विशेषतः श्रमिकांमध्ये महिलांची भूमिका काय असली पाहिजे या संदर्भात. तर त्या संदर्भात नोबेल पुरस्कार समितीच्या एका सदस्यानं त्यावेळेस सांगितलं होतं का श्रमविश्वामध्ये महिलांचं प्रमाण वाढवण्यासाठी नेमके काय उपाय योजावेत हे क्लाडिया गोल्डिन यांनी आपल्या संशोधनातून सांगितलं. आणि त्यामुळं त्यांना हा पुरस्कार आम्ही देत आहोत अर्थशास्त्राचा. तर या संदर्भात हे नाव आवर्जून लक्षात ठेवा का तुम्हाला आगामी स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का क्लाडिया गोल्डिन यांना कशासाठी अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर त्यावर तुमचा जो मुद्दा राहणार आहे का महिलांच्या श्रमविश्वात सहभाग वाढवण्यामध्ये नेमके काय अडथळे येत आहे हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. तर त्यासाठी त्यांना 2023च्या नोबेल पारितोषिक विशेषतः अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि क्लाडिया गोल्डिन या अर्थशास्त्रीच्या नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या तिसऱ्या महिला आहे हे देखील विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. अशा पद्धतीनं हे आजच्या करंट अफेअरच्या वन लायनर करंट अफेअरच्या भाग 17मधील महत्त्वाचे चालू घडामोडीशी संबंधित मुद्दे आहेत. पुन्हा आपण भेटू लवकरच वन लायनर करंट अफेअरच्या भाग 18 त्यामध्ये देखील असतील असेच नवनवीन मुद्दे जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडतील. तोपर्यंत धन्यवाद.